नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र आता थांबणार नाही असे आश्वासन देत राज्याचा कारभार हाती घेणाऱ्या महायुती सरकारला सत्ता स्थापन करून जवळपास महिन्याभराचा कालावधी झालाय। परंतु गतिमान सरकारचे आश्वासन देणाऱ्या सरकारचे गाडे अजून काही जागेवरचे हल्ले दिसत नाही। नागपूरचे अधिवेशन कोरडेच केले, त्यानंतर मुख्यमंत्री थोडेफार चर्चेत होते, परंतु इतर मंत्र्यांचे काय सुरू आहे हेच कळत नव्हते। राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्तमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, परंतु नागपूर अधिवेशनानंतर ते जणू काही भूमिगत झाल्याचं दिसतंय। अजित पवार तर अजूनही निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशाच्या धुंदीतून बाहेर आल्याचं दिसत नाही। खरे तर त्या या गतिमान वगैरे सरकारला अगदी शपथविधीच्या मुहूर्तापासून विलंबतेचा शाप लागलाय। आधी शपथविधीला विलंब झाला, नंतर मंत्री परिषद विस्ताराला विलंब झाला, खाते वाटपही 8 दिवसांनी झाले। विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी अजूनही आपला कार्यभार स्वीकारलेला नाही। किमान 9 मंत्र्यांनी अजून तरी त्यांच्या कार्यालयात पाऊल टाकले नसल्याचं दिसतंय। याचा अर्थ त्या विभागाचे कामकाज सध्या तरी वाऱ्यावरच आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्र आता गतिमान होईल अशा नारेबाजीतून हे सरकार सत्तेवर आले असले तरी वेगाच्या आणि कामाच्या बाबतीत सगळीच बोंब दिसत आहे। अनेक मंत्री अजूनही आपल्याला योग्य खाते मिळेल या आशेवर आहेत। अनेकांनी नाराजीनेच त्यांच्या वाट्याला आलेल्या खात्याचा कार्यभार स्वीकारलाय। काही नाराज मंत्र्यांनी तर खाते बदलून मिळाल्याशिवाय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार नाही इतक्या टोकाचा आग्रह त्यांनी धरलाय। मनाप्रमाणे खाते मिळवण्यामागे अर्थातच मलिदा लाटणे हाच उद्देश असतो। एरवी कोणतेही खाते असले तरी मंत्री म्हणून तोच रुबाब असताना काही विशिष्ट खात्यांसाठीच धरला जाणारा आग्रह त्या खात्यातून होणाऱ्या कमाईवर डोळा ठेवूनच असतो। अशी मलिदा पुरवणारी खाती न मिळाल्यामुळे काही जण नाराज असतील तर हे गतिमान सरकार कोणत्या दिशेने गती घेणार आहे याची कल्पना करता येऊ शकते। महाविकास आघाडीचे 3 पक्षांचे सरकार होते, त्या सरकारची चेष्टा 3 चाकी रिक्षा वगैरे शब्दात तेव्हा केली जात असे। शेवटी महायुतीलाही अशाच 3 चाकी रिक्षातून आपला पुढचा प्रवास करावा लागणार आहे। मुळात हा प्रवास एकाच दिशेने होईल की नाही ही शंका आहे। रिक्षाचे 3ही चाक आपल्या वेगळ्या वेगळ्या दिशेने रिक्षा हाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून ही रिक्षा जागेवरच उभी राहण्याची शक्यता अधिक आहे। सध्या तरी तेच चित्र समोर येते। महिना उलटून गेल्यावरही मंत्रालयातील अनेक दालनात शुकशुकाट पाहायला मिळतोय। भाजपच्या मंत्र्यांमध्ये फारशी नाराजी दिसून येत नाही किंवा नाराजी असली तरी त्याचे प्रदर्शन टाळले जातं। नाराजी व्यक्त करण्याचे परिणाम काय होऊ शकतात याचे अगदीच ज्वलंत उदाहरण म्हणून सुधीर भाऊंकडे बोट दाखवता येईल। ज्येष्ठतेच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनाही ज्येष्ठ असणाऱ्या सुधीर भाऊंना त्यांचे मोकळे आणि सडेतोड बोलणे जड गेले। त्यामुळे बोलून वाईट होण्यापेक्षा पदरात पडले त्यात समाधान मानणे भाजपच्या मंत्र्यांना भाग आहे। शिंदे आणि अजित पवार गटातील मंत्री मात्र उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसतात। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी नगर विकास, गृहनिर्माण ही दोन्ही मोठी खाती आपल्याकडेच राखली, त्यामुळे इतरांची कुरकुर वाढली आहे। त्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या वजनदार नेत्यांची नाराजी आहेच। पवार गटाच्या दत्ता मामा भरणेंनी अजूनही आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारलेला नाही। छगन भुजबळांचे काय होणार हा प्रश्न अनिर्णित आहे। एकूणच या सरकारभोवती फेर धरून नाचणाऱ्या अनेक प्रश्नचिन्हांना अजूनही समाधानकारक उत्तर सापडलेलं नसल्याने गतिमान सरकार जागेवरच खिळले आहे। नववर्षातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला अनेक मंत्री अनुपस्थित होते। अजित पवार परदेश दौऱ्यावर आहेत, परंतु काही मंत्री हाकेच्या अंतरावर असूनही मुंबईत फिरकले नाही। या सगळ्या गोंधळाला बाजूला सारत महाराष्ट्राचे सरकार गतिमान केव्हा होईल याची प्रतीक्षा महिना उलटून गेल्यावरही कायम आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।